हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड इव्हनिंग. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकत आहे. खूप बिझी होतो. जस्ट रोटावेटर मारून आलो आता शेतामध्ये. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हे बघा, हे 2 पलटी नागरची जमीन रोटावेटर मारल्यावर बघा, आणि हे 3 पलटी नागरीची जमीन बघा. याच्यामध्ये पूर्ण जितकं काही ते वरतं कड्याळूचं होतं ना, ते पूर्ण खाली जाऊन दबलं. पण याच्यामध्ये वर आलं रोटावेटर मारताना. तर खूप फरक आहे बघा. हे हे 3 पलटीची जागा आहे आणि हे 2 पावड्याची आहे. ठीक आहे, हा 15 इंची नागर होता 2 प्लावचा राजचा, आणि हा राजचा 3 पावडी नागर होता 10 इंची. तर हा फरक आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा महावेटर नाही, आपण रोटावेटरच म्हणू, रोटावेटरवर बनवलेला आहे. माझ्या रोटावेटरचा आवाज येत होता खूप, तर रोटावेटरचे नट टाईट करत होतो. तर हा जो नट आहे ना, हा दिसते हा नट, सगळे नट टाईट झाले माझे, आणि हा नट मी टाईट करायला गेलो. ठीक आहे, हा वाला, ठीक आहे, इथला नट. ठीक आहे, तर हा नट टाईट करता करता इतक्या जोराने उडला, आणि माझ्या कॅप होतो मी घालून, त्याच्यामुळे माझा डोळा वाचला. मला असं समजा की इतक्या जोराने तो नट टाईट करता करता तुटला आणि उडला भडकन. तर हे पण ॲक्सिडेंट होते, कारण की हे बघा, मी टाईट करायला गेलो, याच्यामध्ये हे जे स्प्रिंगचं काम केलं आहे आणि स्ट्रेंथ बरोबर आहे, तर त्याची कॅपॅसिटी खतम होऊन गेली नट टाईट करायची. आणि तो नट पण मला वाटते की थोडा हेच झाला असेल, घासू व्हायब्रेशननी. इतका जोराने उडून माझ्या डोळ्याला लागला, तुम्हाला खोटं नाही सांगत. तर आता तर मी म्हणतो की अगर नट टाईट करताना पण आपल्याला, आणि ट्रॅक्टरचे कोणते नट्स वगैरे आणि काही काम करताना, मला असं वाटतं की चष्मा घालूनच नट टाईट करीन मी याच्यानंतर, जिथे हे असं स्ट्रेंथचं काम येऊन जाते. तर हे असं तुमच्यासोबत पण झालं का मला नक्की कळवा. ठीक आहे, आणि खूपच मस्त रोटावेटर आहे. महावेटरचं महिंद्रा महावेटर 6.5 फुटी आहे. अंदर 6 फूट घेते. 585वर हा रोटावेटर अर्जुन 555पेक्षा कमी डिझेल खाते. मी तुम्हाला याचे रिव्ह्यू देईल. तर असेच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला, जर तुम्हाला आवडलं असेल. आता असा नट टाईट करताना डोळे दूर करून, असे जिथे हे जे आले आहे असे नट टाईट करताना प्लीज दुरून टाईट करत जा. आणि कारण की तो नट इतक्या जोराने उडला आणि माझ्या कॅप घालून होतो, कॅपला लागला, तो डोळ्याला जर लागला असता तर ॲक्सिडेंट होऊ शकला असता. चला ठीक आहे, थँक्यू.